श्री गणेशाय नमः. श्रीराम समर्थ. संत म्हटलं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर दोन व्यक्ती किंवा एकाच व्यक्तीची दोन चित्रे उभी राहतात. एक म्हणजे अध्यात्म किंवा ईश्वरोपासनेचे महत्त्व सांगणारे संत आणि दुसरे अध्यात्मेतर मार्गदर्शन करणारे संत. जीवनाचं कुठलंही क्षेत्र घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला संतांचं बहुमोल मार्गदर्शन आहेच आहे. आज त्यातल्याच एका छोट्याशा भागाबद्दल काहीतरी विचार मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. समर्थ आपल्या वडील बंधूंना म्हणजे गंगाधर पंतांना श्रेष्ठ संबोधित. त्यांच्या मुलाला त्यांनी एक सुंदर पत्र लिहिले आहे. त्यात मुलांची वर्तणूक कशी असावी याचे सांगोपांग वर्णन केले आहे. खरे तर पत्राचा शेवट बोधित आहे मुलाला असा आहे. पण या पत्रातील प्रत्येक चरण किंवा प्रत्येक श्लोक सर्वांना जसाच्या तसा लागू होतो. या पत्रात समर्थांनी काही प्रमाणात दिनचर्या देखील सांगितली आहे. समर्थ म्हणतात, सकाळी उठल्यावर दात घासून तोंड धुवावे. म्हणजे दिवसाची सुरुवात कशी करावी इथपासूनच समर्थ सुरुवात करतात. पुढे ते म्हणतात, आपली मुद्रा कधीही म्लान कंटाळवाणी दिसता कामा नये. एकंदर हल्लीची मुलं जरा लवकरच बोर होतात असं माझं निरीक्षण आहे. अर्थात कॅनडासारख्या ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. कारण 6 महिने थंडीत जातात. त्यामुळे गल्लीतील 4 कार्ट्यांबरोबर पोरं खेळली आहेत असं होऊच शकत नाही. काय करतील बिचारी? आणि म्हणून खेळण्यासाठी त्यांना इंडोर क्लबात नेणं एवढाच एक पर्याय असतो. स्वामी विवेकानंदांकडून प्रेरणा घेऊन आचार्य धर्माधिकारी दादा धर्माधिकारींनी तरुणाईचे 3 तकार सांगितले आहेत. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. तरुणांनी नेहमी तेजस्वी, स्वाभिमानी आणि निर्भय असले पाहिजे. अन्याय सहन न करता त्याला विरोध करण्याची वृत्ती म्हणजेच वीरवृत्ती अंगी बाळगली पाहिजे. तपस्विता, कठोर परिश्रम, निष्ठा आणि एकाग्रता. ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने आणि निष्ठेने प्रयत्न करण्याची वृत्ती म्हणजे तप. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, देर आर नो शॉर्टकट्स फॉर द सक्सेस. थोडक्यात, यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करणं अतिशय गरजेचं आहे. तत्परता, कामासाठी नेहमी तयार असणे आणि पूर्ण समरस होणे किंवा झोकून देऊन काम करणे म्हणजे तत्परता. त्यामुळे तरुणांनी बोर होता कामा नये. पुढे समर्थ रामदास स्वामी म्हणतात, बहु खेळ खोटा सदालस्य खोटा. म्हणजे आळस खोटा आहे, आळस करता कामा नये, आळस झटकून. तेजस्विता आणि तत्परता प्रत्येक व्यक्तीने दाखवली पाहिजे. देवाची महती सांगणारे समर्थ कधीच देवावर भार सोपवावा, नशीब, प्रारब्ध वगैरे शब्द न उच्चारता अत्यंत स्पष्टपणे सांगतात, सदा सर्वदा यत्न सोडू नको रे. किंवा मनोबोधात समर्थ म्हणतात, मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी यत्न केलेची परी अंतरी पाहिजे यत्न केले. म्हणजे देवाबरोबर जरी माझे गुज असले तरी प्रयत्न हे केलेच पाहिजेत. आमच्या संतांनी कधीच नशिबावर गोष्टी सोडल्या नाहीत. प्रभाते मनी राम चिंतित जावा असं म्हणणारे समर्थ मदालस्य हा सर्व सोडून द्यावा असेही सांगतात. त्यामुळे संत साहित्यात नशीब, प्रारब्ध या गोष्टींना शेवटचे स्थान आहे. गीतेत देखील भगवंतांनी कर्मयोग सांगितला आहेच की. म्हणून कर्म करीत राहा. तरुणांनी नव्हे, प्रत्येकाने अखंड परिश्रम आणि प्रयत्न केलेच पाहिजेत. समर्थ म्हणतात, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. लिहिण्याची कला आता जवळजवळ लुप्त होते आहे. मी हे सगळं लिहितो, बोलतो हे देखील तंत्रज्ञान वापरूनच करतो. अर्थात तंत्रज्ञान वापरण्यात काहीच गैर नाही. पण लेखन कला जवळजवळ नष्ट होत चालली आहे असे म्हणायला हरकत नाही. तरीही लिखाणाचे महत्त्व अजून कमी झालेले नाही. सुदैवाने कॅनडात देखील काही प्रमाणात शिक्षण परीक्षा या कागद पेन्सिलीनेच होतात. मला नक्की आठवत नाही नॉर्वे की स्वीडन, पण एका कुठल्या तरी देशाने 2 वर्षापूर्वी शिक्षणातून तंत्रज्ञानाला हद्दपार केले अशी बातमी होती. म्हणजे विद्यार्थ्यांना आता शाळेत किंवा शिक्षणासाठी
आयपॅड, मोबाईल, गुगल या गोष्टी वापरण्याची बंदी घातली होती. असो, हे विषयांतर झाले. मुद्दा हा की लिहिणे माणसाला अगत्याचे आहे. वाचन देखील नियमितपणे केले पाहिजे असे रामदास स्वामी सांगतात. अगदी आजच्या उदाहरणांबद्दल बोलायचं झालं तर बिलगेट देखील प्रचंड प्रमाणात वाचन करतो आणि सतत काहीतरी वाचत राहा असे सांगतो. पुढे जाऊन रामदास स्वामी म्हणतात, गुणश्रेष्ठ उपास्य त्याचे करावे, बरे बोलणे सत्य जीवी धरावे. प्रयत्नवादाचे महत्त्व सांगणारे समर्थ देवाला विसरा असं मात्र कधीही सांगत नाहीत. म्हणूनच ते म्हणतात, जो गुणश्रेष्ठ आहे, थोडक्यात ईश्वर, त्याची उपासना करावी. प्रयत्नांच्या जोडीला ईश्वराचे अधिष्ठान देखील असावे, असा त्याचा अर्थ आहे. समर्थांची कुठलीही ग्रंथ संपदा घ्या, त्यात ते हेच सांगतात. फक्त प्रयत्नवादच नाही तर ते सत्यजीवी धरावे असेही म्हणतात. किंबहुना ते बरे बोलणे सत्यजीवी धरावे असे सांगतात. मग थोडक्यात शक्यतो समोरचा दुखावला जाणार नाही असे बोलावे. मनोबोधात देखील ते म्हणतात, जनी निंदते सर्व सोडून द्यावे किंवा जनी वाद विवाद सोडून द्यावा. मग थोडक्यात समोरच्याशी प्रेमाने चांगल्या प्रकारे बोलावे, शक्यतो त्याला दुखावू नये, विनाकारण वाद घालू नये. अन्यथा निष्कारण समजतासी भांडेल चितो करंटा, त्याचा काय उपयोग? तुम्ही भांडलात तर लोक तुमच्याचकडे वाईट नजरेने पाहतात. सत्य जीवी धरावे, हे सत्य मात्र सगळेच संत सतत सांगतात. या उपदेशाचा किंवा या पत्राचा पहिला श्लोक देखील सत्य बोलावे असेच सांगतात. भल्या संगती न्याय तेथे भजावे, म्हणजे संगत चांगली हवी. इंग्रजीत देखील म्हण आहे, अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. आपल्याकडे संत संगती किंवा संत समागम सर्वात उत्तम सांगितलं आहे. आज संत जरी प्रत्यक्ष आपल्यामध्ये नसले किंवा आपल्या बरोबर बसू शकत नसले, किंबहुना आपण त्यांच्या बरोबर बसू शकू, या पातळीला अजून आपण पोचलो नाही, पण तरीही संत आजही आपल्यात त्यांच्या संत साहित्याच्या रूपातून वावरत असतात. या संत साहित्यातून ते थोडक्यात आपल्याशी शब्देविण संवाद साधत असतात. एक्सपिरियन्शियल लर्निंगबद्दल रामदास स्वामींनी 350 वर्षांपूर्वीच लिहिले आहे. प्रचितीविणे बोलणे व्यर्थ वाया. प्रचिती हा संपूर्ण अध्यात्माचा पायाच आहे. समाधी लागणे हा अनुभूतीचा भाग आहे. नुसतं तोंडाने सांगून समाधी लागणे म्हणजे काय हे नाही समजू शकत. पण सादरीकरणाची मी सुरुवात केली तसं आपण समाधी, अध्यात्म वगैरे याबद्दल सध्या तरी बोलूया नको. प्रचिती हा नित्य जीवनाचा भाग आहे. साखर गोड आहे, मीठ खारट आहे, हे नुसते म्हणून चालत नाही. ते खाल्ल्यावर मगच कळते गोड म्हणजे काय, तिखट म्हणजे काय, पातेलं गरम आहे म्हणजे काय. आणि म्हणूनच प्रचिती येणे गरजेचे. प्रचिती किंवा स्वानुभवाबद्दल शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची एक छान कथा सांगितली जाते. महाराजांच्या गावातील एक मुलगा प्रचंड प्रमाणात गोड खायचा. आईने कितीही समजावून सांगितलं, अगदी साम दाम दंड भेद, त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याचं गोड खाणं काही संपत नाही, किंबहुना ते कमी सुद्धा होत नाही. शेवटी वैतागून आई त्या मुलाला एक दिवस एकनाथ महाराजांकडे घेऊन येते आणि म्हणते, महाराज, या मुलाला प्रचंड गोड खायला आवडतं, त्याची सवय काही सुटत नाही, तुम्हीच त्याला समजावा ना. एकनाथ महाराज म्हणतात, समजावेन, पण तुम्ही असं करा, तुम्ही 1 आठवड्यानंतर या. 1 आठवड्यानंतर त्या बाई मुलाला घेऊन जातात. तर एकनाथ महाराज पुन्हा तेच सांगतात, फक्त यावेळी 1च्या ऐवजी 2 आठवड्यांनी यायला सांगतात. 2 आठवड्यानंतर ते दोघे महाराजांना भेटतात. तेव्हा एकनाथ महाराज त्या मुलाला अगदी 2-4 वाक्यात साखर का खाऊ नये हे समजावून सांगतात. ते ऐकून त्या मुलाची आई काहीशी चिडूनच विचारते, अहो, एवढंच सांगायचं होतं तर 3 आठवडे का थांबलात? त्यावर एकनाथ महाराज म्हणतात, अहो, त्याला समजावण्यासाठी
गोड न खाता मी राहू शकतो की नाही याची मला प्रचिती घ्यायची होती. हे मला आजमावून पाहायचे होते. म्हणून मी 3 आठवड्यांचा वेळ घेतला. गेले 2 आठवडे साखरेचे सेवन न करता मी छान राहू शकलो. त्यामुळे आता त्याला सल्ला द्यायला मी मोकळा. एकनाथ महाराजांसारखी अधिकारी व्यक्ती जेव्हा प्रचिती घेतल्याशिवाय दुसऱ्याला सल्ला देत नाही, तिथे तुम्हा आम्हाला सल्ला द्यायचाच काय अधिकार आहे? अर्थात इथे मुद्दा अधिकाराचा नाही आहे, मुद्दा हा आहे की प्रत्येक गोष्टीची प्रचिती यायला हवी. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, प्रचिती विणे बोलणे व्यर्थ वाया. वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ काही. असे संत सांगतात. म्हणजे वरवर गोड बोलायचे, पण मनात काहीतरी भलतेच असे उपयोगाचे नाही. याचं थोडंसं वेगळं व्हर्जन म्हणजे वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा. दिसायला वेडाबिदरा किंवा बोलायला गोड असला, पण मनी सतत कपट, मत्सर, असूया हे उपयोगाचं नाही. तो एक अभंग आहे ना, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं मिळायचं नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मगाशी म्हणालो तसं पुन्हा आपण यातील देव वगैरे बाजूला काढून ठेवूया. पण गोड बोलून वाईट वागणाऱ्याला चांगली संगत कशी मिळणार? म्हणून ते म्हणतात, बहुसज्जला नेटका साज केला. म्हणजे छान नटला, अगदी छान दिसतोय किंवा दिसतेय, पण विचारे विण सर्व ही व्यर्थ गेला. म्हणजे कृती मात्र अगदी त्याच्या विपरीत. सद्विचार नसतील तर ते सगळं व्यर्थ आहे. याची बरोबर दुसरी बाजू म्हणजे उलट बाजू नव्हे बरं का. त्याच श्लोकात समर्थ सांगतात. ते म्हणतात, वरी चांगला अंतरी गोडा आहे, तया लागी कोणीतरी शोधित आहे. म्हणजे चांगल्या व्यक्तीला लोकच शोधत येतात. त्या व्यक्तीला लोकांपर्यंत जायची आवश्यकता नसते. म्हणूनच तरुणांनो, सद्गृहस्थ बना. पण सद्गृहस्थ बना म्हणताना रामदास हेही म्हणतात, प्रत्येक ठिकाणी सद्गृहस्थ म्हणून वापरण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आपण कितीही चांगले वागणारे असलो तरी सद्गुण विकृती होऊन त्याचा गैरफायदा लोकांनी घेता कामा नये. म्हणून सद्गृहस्थ बना म्हणतानाच रामदास स्वामी हेही सांगतात, खटनटासी खटनट अगत्य करावा. म्हणजे थोडक्यात समोरच्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत आपण बोलावं. समर्थांचं म्हणणं थोडक्यात इतकंच आहे की विवेक जागृत ठेवा. प्रत्येक वेळी खटनटासी खटनट कामाचे नाही आणि प्रत्येक वेळेस गोड गोड बोलणे हे देखील उपयोगी पडणार नाही. एवढं सगळं सांगून शेवटी समर्थ म्हणतात, महाघोर हा संसार नीरसावा. म्हणजे संसार नीट नेटका करावा, प्रपंच नीट नेटका करावा. रामदास स्वामींचं प्रसिद्ध वचन आहे ना, प्रपंच करावा नेटका. संसार म्हणजे काही लग्न करणे, मुलं होणे एवढंच नाही. संसार व्यक्तिपरत्वे बदलू शकतो. प्रत्येकासाठी संसार वेगळा असू शकतो. राष्ट्रासाठी अखंड झटणे हा राष्ट्रप्रेमी लोकांचा संसार झाला. सतत काहीतरी प्रयोग करीत राहणं हा शास्त्रज्ञांसाठी संसार झाला. औपचारिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिक्षण हा विद्यार्थ्यांसाठी संसारच झाला. ज्याचा जो संसार तो त्याने नेटका करावा, नीट नेटका करावा. आणि अगदी शेवटी ते म्हणतात, बरा बोखटा सर्व संसार झाला, अकस्मात रे येईल काळ घाला. म्हणजे संसार बरा वाईट कसाही हो, पण प्रत्येकावर घाला घेणार मृत्यू हा प्रत्येक सजीवाचा ठरलेला आहे. अकस्मात येईल रे काळ घाला. यात थोडे अप्रत्यक्षपणे वेळेचे महत्व देखील आहे. मृत्यू हे जर अटळ सत्य आहे हे आपल्याला माहीत आहे, तर वेळ वाया घालू नये. सन्मार्गी सत्कारणी लावावा वेळ, असेही त्यामागचे थोडेसं तत्वज्ञान आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जर हे करू शकलो तर शेवटी मरावे परी कीर्तिरूपे उरणार, हे देखील त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणूनच संत मंडळी, श्रीराम, श्रीकृष्ण, वेदांचे रचनाकार, थोर ऋषी, महर्षी आजही वंदनीय, स्मरणीय आहेत. असा हा जनीदास तो बोधित आहे मुलाला. रामदास स्वामी मुलांना बोध करीत आहेत, असे या श्लोकातून सूचित होते. वास्तविक हे सगळे सर्वच मानवजातीला उपयोगी नाही का? फक्त लहान मुलांना, तरुणांना
द्यायचं काही कारण नाही. सर्वांनाच ती उपयोगी पडणारी गोष्ट आहे. पण तरीही तरुणांना उद्देशून लिहिण्यामागचे कारण साधे आहे, सोपे आहे. सर्वांना समजण्यासारखे आहे. उत्तम आयुष्याचा भक्कम पाया रचण्याचा हा काळ. तो भक्कम झाला, की पुढील संसार बरा, अन्यथा उखटा. जय जय रघुवीर समर्थ.